मला काय माहिती नाही. जरांगे तोपर्यंत मराठा आरक्षणाचा आपण निर्णय घेणार आहोत. क्रेडिट घेण्यावर सोडत हे अजिबात क्रेडिट आम्हाला काही नको आहे. आम्हाला लोकांची कामं झाली पाहिजे. क्रेडिट सगळं त्याला. मला काय माहिती नाही. जरांगे 20 ते 26 तारखेपर्यंत आता तोपर्यंत मराठा आरक्षणाचा आपण निर्णय घेणार आहोत. 2024 ला पंतप्रधानांना कोणी रोखू शकत नाही. म्हणजे दुसऱ्या बाजूला तर राहुल गांधींनी भारत न्याय यात्रा दुसरा आता राहुल गांधींनी मागं सुद्धा ही यात्रा केलेली होती. त्यात 3 राज्याचे निकाल लागतील असं त्याला वाटत होतं. 3 राज्य गेली, फक्त तेलंगणा तेवढं आलं. आता ही यात्रा करून काय होते बघूया. मला नाही वाटत एवढा प्रतिसाद मिळेल. मुंबईला मोर्चे काढायची गरज पडणार नाही. तोपर्यंत मराठा आरक्षण देण्याचा आमचा विचार आहे. नाही, आता हे बघा, सगळेच आता देवेंद्र फडणवीस साहेब दौरा करतायत, एकनाथ शिंदे साहेब दौरा करतायत, अजितदादा दौरा करतायत. निवडणुकी आल्यानंतर दौरा करणं आणि निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज करणं हे नेते मंडळीचं काम असतं. त्यातला हा एक भाग आहे. कोल्हापूर शहरामध्ये कामाचं क्रेडिट घेण्यावरून नेत्यांमध्ये थोडंसं अंतर्गत धुसफूस दिसते. राजेश क्षीरसागरातील त्यांचं भूमिका असेल, क्रेडिट घेण्यावरून थोडंसं हे दिसतं. अजिबात क्रेडिट आम्हाला काही नको आहे. आम्हाला लोकांची कामं झाली पाहिजे. क्रेडिट सगळं त्याला. पण अंजली दमानी यांनी आज टीका केलेली आहे की जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषितच झालेला नाही त्या पक्षाकडे गाड्या घेण्यासाठी एका मोठ्या निधी आला. काय म्हणले? जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषितच झालेला नाही तर त्या पक्षाकडे एवढे पैसे आले अशा पद्धतीचे त्यांना आमचे सुनील तटके साहेब प्रदेशाध्यक्ष त्यांना उत्तर देतील आणि हिशोब दाखवतील. मला काय माहिती नाही. जरांगे 20 ते 26 तारखेपर्यंत आता तोपर्यंत मराठा आरक्षणाचा आपण निर्णय घेणार आहोत. 2024 ला पंतप्रधानांना कोणी रोखू शकत नाही. म्हणजे दुसऱ्या बाजूला तर राहुल गांधींनी भारत न्याय यात्रा दुसरा आता राहुल गांधींनी मागं सुद्धा ही यात्रा केलेली होती. त्यात 3 राज्याचे निकाल लागतील असं त्याला वाटत होतं. 3 राज्य गेली, फक्त तेलंगणा तेवढं आलं. आता ही यात्रा करून काय होते बघूया. मला नाही वाटत एवढा प्रतिसाद मिळेल. मुंबईला मोर्चे काढायची गरज पडणार नाही. तोपर्यंत मराठा आरक्षण देण्याचा आमचा विचार आहे.